मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। विधिमंडळात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही। काय अवस्था झाली आहे महाराष्ट्राची। विधानभवन राड्या प्रकरणी राज ठाकरेंचा संतप्त सवाल। महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा। विधानभवनातील राड्यावरून संजय राऊतांची मागणी। राड्याचा प्रकार म्हणजे गँगवॉर असल्याची राऊतांची टीका। विधानभवनातील राड्या प्रकरणी नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकलेला अटक। आव्हाडांचा कार्यकर्ता आणि पडळकरांच्या समर्थकाला राडा भोवला। विधानभवनात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांच्या कार्यकर्त्यांची हाणामारी। आव्हाडांचा कार्यकर्ता नितीन देशमुखवर ऋषिकेश टकलेचा हल्ला। घटनेनंतर दोघांकडूनही दिलगिरी व्यक्त। पोलिसांकडून जितेंद्र आव्हाडांची धरपकड। पोलिसांची गाडी रोखत आव्हाड थेट गाडीखाली शिरले। आव्हाडांना गाडीखालून खेचत बाहेर काढत पोलीस नितीन देशमुखांना घेऊन गेले। मला मारण्याचं प्लॅनिंग फेल झाल्यानं कार्यकर्त्याला मारलं। हाणामारी करणारे खुनातले मकोकातले आरोपी। पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकलेवर आव्हाडांचा गंभीर आरोप। मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी। विधानसभेत मारामारीचा प्रकार अशोभनीय, कारवाई झालीच पाहिजे। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। तर कडक कारवाई करण्याचं नार्वेकरांचं आश्वासन। विधानभवनातल्या राड्यानंतर कुणाल कामरानं ट्विट करत डिवचलं, करेंगे दंगे चारों ओर असं म्हणत कुणाल कामरानं डिवचलं, कायदे मोडणारे असं कॅप्शन देत पोस्ट। विधानभवनात आज अभ्यागतांना प्रवेश नाही। राड्यानंतर येलो पास धारकांना प्रवेशास मज्जाव। इतर व्यक्तींना विशेष परवानगीचं पत्र घेऊनच विधानभवनात प्रवेश। राज ठाकरे आज मीरा रोड दौऱ्यावर। मराठीच्या मुद्द्यावरून काढलेल्या मोर्चानंतर राज ठाकरेंचा पहिलाच मीरा रोड दौरा। संध्याकाळी 7 वाजता शहरात दाखल होणार। राज ठाकरे मीरा भाईंदरमध्ये येत असतील तर स्वागतच। आरोपाला आम्ही घाबरत नाही। राज ठाकरेंच्या दौऱ्यावर नरेंद्र मेहतांची प्रतिक्रिया। विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस आग्रही। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांची उद्धव ठाकरेंना विनंती। विरोधी पक्षनेतेपदासाठी सतेज पाटील यांचं नाव चर्चेत। ठाण्यात एकाच महिलेकडून अनेक बड्या सरकारी अधिकाऱ्यांविरोधात हनी ट्रॅपची चर्चा। बड्या अधिकाऱ्यांकडून कोट्यवधी उकळल्याचा संशय। ब्लॅकमेलिंगमुळे एका अधिकाऱ्यानं आत्महत्या केल्याची माहिती। असा एकही नेता अधिकारी नाही जो त्या हॉटेलवर गेला नाही। हॉटेलमध्ये 8 कोटींचे कॅमेरे लावले। हनी ट्रॅप प्रकरणावरून आव्हाडांचा मोठा दावा। हॉटेल चालकाचं नाव मात्र सांगितलं नाही। भाजपच्या मॅरेथॉन बैठकांचा सिलसिला सुरूच। मुख्यमंत्री फडणवीसांकडून आमदारांसोबत पूर्व विदर्भातील आढावा। आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या अनुषंगानं माहिती घेतली। प्रवीण गायकवाडांच्या तोंडाला काळं फासणाऱ्या दीपक काटेसह एकाला जामीन मंजूर। अक्कलकोट न्यायालयाचा दिलासा। 20,000च्या जातमुचलक्यावर अटीशर्थींसह जामीन। मराठा समाजाच्या वतीनं अक्कलकोट बंदची हाक। प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ दुपारी 2 पर्यंत बंदचा निर्णय। बंदमध्ये जनमेजय राजे भोसले देखील सहभागी। आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी ज्ञानेश्वरी मुंडेंवर गुन्हा दाखल। पतीच्या हत्या प्रकरणात न्याय मिळावा यासाठी विषप्राशन केल्यानं बीड पोलिसात गुन्हा नोंद। गुन्हा दाखल करण्यापेक्षा एन्काउंटर करा, ज्ञानेश्वरी मुंडेंचा संताप। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज सूप वाजणार। आव्हाड आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांमधील राड्याबाबत शेवटचा दिवस गाजण्याची शक्यता। नाशिक कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी विमानतळाची कामं पूर्ण करा। विधानभवनातील आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश। कुंभमेळ्याच्या दृष्टीनं शिर्डी विमानतळ महत्त्वाचं। महिलांना रूढी परंपरेच्या जाळ्यातून बाहेर काढावं, महिलांना मोकळं रान द्यावं, सरसंघचालक मोहन भागवत यांचं आवाहन। मोबाईलवर फोटो काढून चलान केल्यास आता वाहतूक पोलिसांवर कारवाई। पोलीस विभागाचा निर्णय। कारवाई करताना पोलीस आता वैयक्तिक मोबाईलचा वापर करू शकणार नाहीत। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।